काय सांगाल? पावसाळ्याची पार्श्वभूमी आहे. बऱ्याच कामांचा तुम्ही आढावा घेतला. एकूणच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काय विषय होते? कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली? आज वारजे क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्व खात्याच्या प्रमुखासमवेत या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्याचं पाणी हे या ठिकाणी नाल्यामध्ये न जाता आजूबाजूच्या परिसरामध्ये जात असतं. त्याचप्रमाणे छोटे मोठे चेंबर आहेत, हे चेंबर सुद्धा पूर्ण चोकअप झालेले असतात. नाले जागोजागी साफसफाई केलेली नसते. त्यामुळे ही कामं या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात आली पाहिजे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणत्याही नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये, यासाठी खरं तर आजची ही बैठक होती. यामध्ये वेगवेगळ्या विषयावर मग आपण या ठिकाणी असणारा सार्वजनिक जे रस्ते आहे की या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अस्ताव्यस्त कचरा टाकला जात असतो, त्याची साफसफाई झाली पाहिजे. अतिक्रमण विभाग जो आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाची तक्रार आहे. सामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी त्रस्त झालेला आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवर जे चालण्यासाठी आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. त्याचप्रमाणे मोठ्या रस्ते जे आहे त्या मोठ्या रस्त्याच्या कडेला छोटे मोठे स्टॉल झालेले आहे, पत्र्याचे शेड झालेले आहे. त्यामुळे एक प्रकारे त्या ठिकाणी खरं तर एक रस्त्याला असणारी वाहतूक याचा वाहतुकीचा वेग त्या ठिकाणी कमी होत असतो. त्यामुळे ट्रॅफिक जाम होण्याचं प्रमाण या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. आणि आपण पाहतो की वारजे गाव हे आता फार मोठं झालेलं गाव आहे की या गावामध्ये असणारी लोकवस्ती, वाहनांची संख्या विचारात घेता, कारण आपण पाहतो की आंबेडकर चौक आहे त्या चौकापासून ते गणपती माथ्यापर्यंत जर विचार केला तर मला वाटतं जो 100 फुटी रस्ता आहे, जेमतेम 100 फुटी रस्ता जेमतेम म्हणता येणार ना, पण 100 फुटी रस्ता जो आहे या रस्त्याला असणारे म्हणजे पूर्वी ग्रामपंचायत काळामध्ये झालेली जी बांधकामं आहेत ती बांधकामं आता रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येत असतात. तर शासनाने त्याची भरपाई दिली पाहिजे. आता रस्ते हे रुंद झाले पाहिजे आणि याचं रुंदीकरण होणं अत्यावश्यक आहे. या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 86 कोटी रुपयाची या ठिकाणी 56 कोटी रुपयाचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे या ठिकाणी त्याला भूसंपादनासाठी एक भरपाई देण्याचं मान्य या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हे भरपाई देण्याचं मान्य केल्याच्या नंतर महानगरपालिका मला वाटतं तेवढे पैसे त्यांच्याकडे आहेत का नाही त्याचा मी आढावा घेईन. आणि मी या ठिकाणी प्रशासना म्हणजे सरकारकडून, ज्याला आपण म्हणतो की आमचे जे सरकार आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आहेत, त्याचप्रमाणे अजितदादा एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत त्या ठिकाणी आणि आपल्या इथं चंद्रकांत दादा पाटील आहेत, मुरली मोहोळ आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी 56 कोटी रुपयाची तरतूद ही लवकरात लवकर करून खरं तर हा वारजेकरांना एक चांगल्या प्रकारचा श्वास कसा घेता येईल. कारण आपण पाहतो की या दोन्ही मध्ये वारजे मुख्य रस्ता ते गणपती माता यापर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होणं अत्यावश्यक आहे. आपण सर्वांनी वृत्तपत्र असेल, चेकमेट चॅनल मध्ये असेल, इतर माध्यमांनी सुद्धा याला वाचा फोडण्याचं फार मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मी त्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आणि मला तसा त्या ठिकाणी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. तो प्रस्ताव मी राज्य सरकारकडे देऊन त्याचं रुंदीकरण हे लवकरात लवकर करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तो आपल्याला लवकरात लवकर दिसून. बीडीपीच्या पाणी पुरवठ्याबाबत देखील एल&टीच्या कर्मचाऱ्यांबद्दल बरोबर एक चर्चा झाली. काय एकूणच आता एल&टीची भूमिका आणि तुम्ही काय त्याच्यावर उपाय सुचवलाय? नाही, एल&टीची जी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे तर एकीकडे ते सांगत आहे की बाबा आम्हाला बीडीपी झोन मध्ये पाण्याच्या लाईनी टाकता येत नाही, मग तुम्ही त्या ठिकाणी गोकुळनगर परिसरामध्ये टाकताय. मी कुठल्याही बाबीमध्ये हे पहा, नागरिकांच्या हितासाठी जे जे पुणे महानगरपालिका निर्णय घेईल ते मला मान्य आहे, परंतु न्याय देताना त्यांनी समान न्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे. हाच न्याय जे ग्रामपंचायत काळामध्ये जे राजहंस सोसायटी आहे आणि आकाशनगर भाग आहे, त्या आकाशनगरला सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकणं आवश्यक आहे.
म्हणजे दोन्हीकडे तो न्याय दिला पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्ही एक वेगळा न्याय देताय आणि दुसरीकडे वेगळा न्याय देताय. तर त्यांनी तो मान्य केला आणि त्यांनी ते सांगितलं की आम्ही आकाशनगरमध्ये पाण्याची लाईन टाकू. तुम्ही चिडलेले दिसले त्यावेळेस आकाशनगरला पाणी लाईन देत नाहीत त्यांना तुम्ही चिडलेले दिसले. हे पाहण्यासारखं म्हणजे पाण्याची समस्या इतकी मोठी असते की पाणी शिवाय कोणी या ठिकाणी म्हणजे अस्वस्थ होऊ शकतो. कारण पाणी हे सर्वस्व असतं आणि पाणीच मिळावं हे प्रत्येकाची भावना आहे. या पाण्याचं मग मला असा विचार केला की आकाशनगर मध्ये का की आकाशनगर हे ग्रामपंचायत काळापासून वसलेलं भाग आहे. मग त्या ठिकाणी आपण पाण्याची लाईन टाकली पाहिजे. माझं काही कोणावर राग नाही किंवा त्यांच्याबद्दल माझा द्वेष नाही. ते माझे मित्रच आहेत. फक्त माझं एक मत आहे की ह्या ज्या व्यथा आहेत त्या आकाशनगरच्या त्या कुठेतरी मांडल्या गेल्या पाहिजे आणि त्या मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि जर मी त्या ठिकाणी जरा त्या भाषेत म्हणजे जरा जर चिडून बोललो नसतो तर मला सुद्धा त्यांनी गुळगुळीत उत्तर दिलं असतं आणि मला शांत केलं असतं. म्हणून मी त्या ठिकाणी जरा थोडा माझा आवाज वाढला असेल ते आपण समजून घ्यावा. मी काय असं वेगळ्या भावनेने आवाज मोठा केलेला नाही. त्यांना समाविष्ट गावांच्या बऱ्याच समस्या तुम्ही मांडल्या. महत्वाचे कोणते कोणते मुद्दे सॉल्व्ह करण्याचे त्यांनी आश्वासन दिले, कोणते होते ते मुद्दे? बघा समाविष्ट जो भाग आहे कोंडवे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर, कोंडवे, धावडे ही जी 4 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत. खर तर रस्ता हा या ठिकाणी मोठा झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी फुटपाथवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण काढण्यात यावं असं त्यांना सांगण्यात आलं. ते बोलले की आता अतिक्रमण काढलं जाईल. वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भेडसावत आहे. पाण्याचा प्रश्न जो आहे त्या आत्मीयतेला आपण पाहतो की पूर्वी जी काय त्यांना पाण्याची जी योजना होती 4 गावांची ही योजना सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही वारजे भागातून जाणाऱ्या पाईपलाईन मधून त्यांना त्या ठिकाणी पाणी देणार आहे. म्हणजे एक प्रकारे एक तो चांगला दिलासा त्या ठिकाणी मिळू शकत आहे. छोटे मोठे गल्ली बोळामध्ये असणारे रस्ते असतील की ज्याला जो अडथळा केला जात असतो तो अडथळा दूर करून त्या ठिकाणी त्याचं काम त्या ठिकाणी केले जाईल. काही ठिकाणी आपल्या माध्यमातून जे चेकमेटच्या माध्यमातून काही ठिकाणी एक चांगले निर्णय आपण घेत असतात की काही नाले वळवले गेलेले आहेत, बुजवले गेलेले आहेत किंवा अन्यत्र. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी या ठिकाणी अस्ताव्यस्त जाऊन नागरिकांच्या घरामध्ये जात असतं. त्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की मी सोमवारी पाहून घेऊन घेतो की ज्या ठिकाणी नॅचरल स्रोत आहे की ज्या ठिकाणी खरं तर ओढ्याचा भाग आहे त्या ठिकाणी जाऊन पाणी करून त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल. असे विशेष म्हणजे या गावाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये साधक चर्चा झाली आणि साफसफाईच्या बाबीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं गेलं की बाबा हे गावं जे आलेले आहेत त्या मुख्य रस्त्यावर चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला असतो. तो या ठिकाणी कुठेतरी उचलला गेला पाहिजे. अशा संदर्भामध्ये एक चांगली चर्चा या ठिकाणी आजच्या या वारजे क्षेत्रीय कार्यालयामध्ये झाली आणि पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा आपण चांगली चर्चा झाली. अशा विविध प्रश्नावर या ठिकाणी चर्चा झाल्याच्या नंतर मला वाटतं की आता पुन्हा एकदा या चर्चेमध्ये काय त्यांनी कारवाई केली या संदर्भामध्ये पुढील बैठक सुद्धा घेतली जाईल. मग त्याच्यामध्ये सर्व आढावा त्या ठिकाणी घेऊन आपण योग्य ते निर्णय त्या ठिकाणी योग्य ती कामं त्यांच्याकडून करून घेऊ. थँक्यू. एकूणच पुढच्या 15 दिवसांमध्ये दुसरी बैठक घेतली जाईल, आढावा बैठक असेल ती, आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या समस्या येत आहेत त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याबाबत त्या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडे मागणी केलेली आहे आणि त्याचा फॉलोअप आमदारांच्या माध्यमातून घेण्यात